सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। गोपनीय माहितीच्या आधारे शेवगाव पोलिसांनी आखेगाव रोडवर सापळा रचून एकास अटक केलाय। तपासणीत आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, मोबाईल फोन व विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 20,25,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी जावेद मुनीर सय्यद याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस इन्स्पेक्टर अजिनाथ कोठाळे करत आहेत। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत काम करणाऱ्या मालदाड गावातील मजुरांनी टाळ मृदुंग घेऊन हरिनामाचा गजर करत प्रशासनाच्या विरोधात पंचायत समितीसमोर आंदोलन केलंय। गेल्या 3 महिन्यांपासून मजुरांचे मानधन त्यांच्या बँक खात्यावर जमा झालं नसल्यामुळे संतप्त मजुरांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी आंदोलकांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारापासून टाळ मृदुंगाच्या गजरात विविध अभंग म्हणत आंदोलन केलंय। त्यांनी मजुरांचे मास्टर तत्काळ काढण्यात येतील तसेच प्रलंबित मानधनाबाबत त्वरित कार्यवाही केली जाईल असं आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांना मास्टर काढण्याचे आदेश दिले। नगर तालुक्यातील जेऊर येथील गुरुडी डोंगरावर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे नियोजनाअभावी मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना नुकतंच निवेदन देण्यात आलं असून त्यामध्ये ग्रामस्थांनी गंभीर आरोप केलेत। मनमानी पद्धतीने व दडपशाहीने काम सुरू असल्याचा आरोप निवेदनामध्ये करण्यात आलाय। जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनामध्ये ग्रामस्थांच्या वतीने संबंधित सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत विविध प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। घोडेगाव येथील टोळी युद्धात नितीन शिरसाट याचा गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी शिरसाटच्या पत्नी स्वाती शिरसाट यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। घोडेगाव येथील बाजाराचा ठेका घेण्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे तसेच गुन्ह्याच्या वेळी सूरज फुलमाळी हा गुलाब फुलमाळीच्या हातातील पिस्तुलातून गोळी लागून जखमी झाल्याचं फिर्यादीत म्हटलंय। पोलिसांनी गुलाब सादिक फुलमाळी, सूरज फुलमाळी, आकाश अण्णा फुलमाळी, कृष्णा यल्लप्पा फुलमाळी, भारत यल्लप्पा फुलमाळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान घोडेगाव येथे मोठा पोलीस बंदोबस्त असून आरसीबी प्लाटून अहिल्यानगर, श्रीरामपूर, रावरी, MIDC आणि शेवगाव येथून अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याचं समजतंय। शहराच्या भविष्यातील 25 वर्षाच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन ही योजना राबवली जात आहे। विस्तारीकरण व खोलीकरणाच्या काम वेगाने सुरू असून लवकरच 12 एकर जागेत श्रीरामपूरचा साठवण तलाव साकारला जातोय। दरम्यान एका साठवण तलावावरून पाणी पुरवठ्यासाठी अवलंबून राहावे लागत असल्यामुळे सद्यस्थितीत शहराला दिवसाआड पाणी पुरवठ्याला सामोरे जावं लागतंय। त्यामुळे शहराला किमान 4 ते 5 महिने दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने उन्हाळ्यात ही धग नागरिकांना सहन करावी लागणार आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। मानवता हा सर्वात मोठा धर्म मानणारे आणि लोकांसाठी जगलेले नेतृत्व म्हणजे अजितदादा होते। असे व्यक्तिमत्व युगायुगांनी घडतं। त्यांनी आयुष्यभर शिस्त, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेचा मार्ग अवलंबला। कोणत्याही गुन्हेगाराला कधीही पाठीशी घातलं नाही अशी त्यांची ठाम भूमिका होती। त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मोठी असली तरी त्यांनी दाखवलेला आदर्श प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन आमदार शिवाजी गर्जे यांनी केलंय। पाथर्डी येथे सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या वतीने गोरे मंगल कार्यालयात आयोजित शोक सभेत ते बोलत होते। जामखेड तालुक्यातील फकराबाद गावाच्या शिवारातील झोपडपट्टी परिसरात शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास झालेल्या मारहाणीच्या घटनेत
एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामध्ये वैभव काळे याला पोलिसांनी अटक केलाय। हॉटेलमधील काचेचे फर्निचर फोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरंगाव येथील एका व्यावसायिकाला 5 जणांनी बेदम मारहाण केली। त्यात जखमी झालेल्या या व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद देखील केली आहे। मात्र मृत्यूचं कारण वेगळंच असल्याने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती। त्यावर चौकशी नेमण्यात आली। त्यात 5 जणांच्या मारहाणीतून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला। भाऊसाहेब विश्वास नांगरे, जावेद छोटू आत्तार, कोमल फरसान मार्ट येथील कामगार असा 5 जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे। साई नामाचा जयघोष, पारंपरिक वाद्याचा गजर, विविध शाळांचे आकर्षक चित्ररथ आणि लाखो भाविकांची अलोट गर्दी अशा अत्यंत भक्तिमय वातावरणात शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी शिर्डी महापरिक्रमा सोहळ्याची सांगता झाली। या परिक्रमेसाठी केवळ भारतातूनच नव्हे तर जगातील 15 देशातून भाविक शिर्डीत दाखल झाले होते। सुमारे 2.5 लाख साई भक्तांनी या 14 किलोमीटरच्या परिक्रमेत सहभागी होऊन साई भक्तीचा अनोखा आनंद लुटला। राहुरी शहरात आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत धाडसी चोरीची घटना घडली आहे। नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM वर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 25,67,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे। गॅस कटरच्या साहाय्याने ATM मशीन फोडून ही चोरी करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राहुरी शहरातील संत गाडगे बाबा व्यापारी संकुल आणि संत गाडगे बाबा आश्रम शाळेच्या समोर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM केंद्र आहे। काल शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात भामट्यांनी या ATM ला लक्ष्य केलं। चोरट्यांनी अत्यंत नियोजन पद्धतीने गॅस कटरचा वापर करून ATM मशीन कापला आणि त्यातील 25,67,000 रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला। सह्याद्री डॉक्टर मध्ये इथेच थांबतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।